बीडमध्ये जरांगेंच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। जरांगे यांच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। जरांगेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बीडमध्ये जरांगेंच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। सभास्थळावरून तिथला आढावा घेतला आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूया। अल्टिमेटम आधी मनोज जरांगे पाटील यांची बीड मध्ये इशारा सभा होती आणि या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। काही वेळामध्ये ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतात आपण किती मोठ्या पद्धतीचे मैदान आहे आणि या मैदानाची संपूर्ण व्यवस्था जी आहे त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे। लाखोच्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो या मैदानामध्ये दाखल होणार आहे। मनोज जरांगे पाटील या सभेमधून मराठा आरक्षणासंदर्भामधल्या निर्णायक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। एकंदरीत आपण बघितलं तर महिलांची या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आली आहे, मोठ्या संख्येने या सभेसाठी महिला देखील येणार आहेत। स्वच्छतागृहाची देखील या सभेनिमित्त निर्मिती करण्यात आली आहे। कुठलाही समाज बांधवाला त्रास होऊ नये या दृष्टिकोनाची कडेकोट काळजी जी आहे ती या आयोजकांच्या मार्फत करण्यात आली आहे। सुरक्षेचा बी पूर्णपणे आढावा जो आहे तो आयोजकांकडून घेतलेला आहे, कारण की 1200 समन्वयक जे आहे ते या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तैनात असणार आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर निर्णायक ही सभा असणार आहे। या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील आपली पुढची भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहेत आणि जरांगे पाटील नेमकं कशा पद्धतीची भूमिका आज घेतात याकडे सबंध राज्याचं लक्ष असणार आहे, मराठा समाजाचं लक्ष असणार आहे आणि या सभेची उत्सुकता जी आहे ते सबंध राज्याला लागलेली आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।